नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. थेट पाईपलाईनच्या विषयावरून मला टार्गेट करण्यासाठी 7 लाख कोल्हापूरकरांना वेठीला धरू नका. आमदार सतेज पाटील यांचं महायुतीच्या नेत्यांना आवाहन. थेट पाईपलाईनवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना यापुढे या विषयावर बोलणार नसल्याचंही केलं स्पष्ट. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा युवती प्रमुख सलोनी शिंत्रे कडाडल्या. माझी उमेदवारी विकली गेली अशा शब्दात व्यक्त केला संताप. इचलकरंजी महापालिकेसाठी पक्षानं उमेदवारी डावलल्यानं अपक्ष लढण्याचा निर्णय. शहरस्तरीय राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल अत्याधुनिक मोबाईल ॲपच्या माध्यमातून अवघ्या 1 तासात जाहीर केला. कोल्हापूर महापालिकेचा यशस्वी प्रयोग. कितीही टीका झाली तरी कोल्हापूरच्या जनतेला आपण उत्तरदायी. आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन. आणि आपल्याच घरात नगरसेवक पदाच्या उमेदवारी घेत विधानसभेला कौल देणाऱ्या मतदारांचा अपमान करणाऱ्या कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांना आता मतदारच धडा शिकवतील. ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदींचा हल्लाबोल. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा युवती प्रमुख सलोनी शिंत्रे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी आपली उमेदवारी विकली गेली असल्याचा गंभीर आरोप केलाय. शिवसेनेच्या लाडक्या बहिणींवरच जर असा अन्याय होत असेल तर मग शिवसैनिक इतर बहिणींना काय न्याय देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा युवती प्रमुख सलोनी शिंत्रे यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मी एक कट्टर शिवसैनिक असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या तालमीत तयार झालेली एक निष्ठावंत कार्यकर्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय. या निवडणुकीत आपल्यावर अन्याय झाल्याचं सांगत त्यांनी माझी उमेदवारी विकली गेली असा गंभीर आरोप केला. ज्यांना शिवसेना काय आहे हे माहिती नाही अशा व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली असून माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्तीला डावलण्यात आलंय. इचलकरंजी शहरातील एका व्यक्तीकडून हे सर्व प्रकार घडवून आणण्यात आलेत असं सांगत त्यांनी आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याचं स्पष्ट केलं. हा आरोप खरा आहे आणि मीही मानते सुद्धा, कारण की निवडणूक लढत असताना सुद्धा शिवसेनेला सीट सोडून मी मध्येही देखील बोलले शिवसेनेला ही जागा सुटली आहे. पण जागा सुटूनही तुम्ही जर इतर पक्षाच्या किंवा इतर उमेदवारांना ती जागा देत असाल, तुम्ही शिवसेनेला कुठे ना कुठे डावरत असाल आणि तुम्ही फक्त पैसा बघून उमेदवाराचं काम किंवा त्याचा इतिहास न बघता त्याला जर तिकीट देत असाल तर तुम्ही 100% हे तिकीट शिवसेनेचं विकलं आहे. हाच माझा आरोप आहे. सलोनी शिंत्रे यांनी प्रभाग क्रमांक 10 क मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. शिवसेनेच्या लाडक्या बहिणींवरच जर असा अन्याय होत असेल तर मग शिवसैनिक इतर बहिणींना काय न्याय देऊ शकणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आपण जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी निवडणूक लढवत असल्याचं सांगत प्रचारात उतरलेल्या सलोनी शिंत्रे यांच्या भूमिकेमुळं शिंदे गटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. एका शेतकऱ्याची जमीन संपादित न केल्यानं कृष्णा नदीवरील खिद्रापूर जुगुळ आंतरराष्ट्रीय पुलाचं काम रखडलंय. याच्या निषेधार्थ आज छत्रपती ग्रुपसह ग्रामस्थांनी पुलाजवळ जल आंदोलन केलं. या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनासह पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर येत्या 12 तारखेला आंदोलक आणि संबंधित शेतकऱ्यांची इचलकरंजी प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचं लेखी आश्वासन इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर इथल्या श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर तीर्थक्षेत्राला कर्नाटकशी जोडणाऱ्या कृष्णा नदीवर कर्नाटक सरकारनं मंजूर केलेल्या पुलाचं काम सुरू होतं. या पुलाचं कर्नाटकच्या बाजूचं काम 90% पूर्ण झालंय. मात्र महाराष्ट्राच्या हद्दीत एका शेतकऱ्याची जमीन संपादित न केल्यानं हे काम रखडलंय. याबाबत छत्रपती ग्रुपनं वारंवार पाठपुरावा करूनही काम सुरू झालेलं नाही. त्यामुळं आज या ग्रुपनं जल आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार ग्रुपचे प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते नदीत उतरत असताना प्रशासनाची धावपळ सुरू झाली. खोत आणि कदम या शेतकऱ्यांनी आपली जागा प्रशासनाला दिलेली आहे आणि
आमदारांच्या हस्ते त्यांचा चेकही दिलेला आहे. पण लाटकर यांचं जे म्हणणं आहे की आमच्या कुटुंबातील काही लोकांचा अंत्यविधी इथं झालेला आहे, तरी आम्हाला थडगे बांधून देण्यात यावं किंवा पुराच्या काळामध्ये जमीन घसरते म्हणून संरक्षित भिंत करून देण्यात यावी. या लाटकर यांच्या मागणीचं शेतकऱ्यांच्या आम्ही स्वागत करतो. पण त्याच्यासाठी त्यांना गावागावामध्ये शेतकऱ्यांनी भांडावं पुलासाठी, ही परिस्थिती प्रशासनानं येऊन दिली नाही पाहिजे. आपले जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा प्रांत कार्यालय असेल, यांची जी भूमिका आहे ती ही पाहिजे होती की लवकरात लवकर याच्यामध्ये गावकऱ्यांची एक समिती करून त्याच्यामध्ये काय तोडगा काढता येतोय की लाटकरांनी यांच्यामध्ये समन्वय घडवला पाहिजे होता. आणि तो घडवायचा प्रयत्न दयानंद कानोरे यांच्या नेतृत्वात काही गावातील ज्येष्ठ नागरिकांनी वगैरे केला होता, पण त्याला यश आलं नव्हतं. पण वेळोवेळी ती वेळ मारून न्यायची भूमिका प्रशासनाची होती. त्यामुळे आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी महाराष्ट्राच्या हद्दीतील कामं रखडल्यानं आंदोलकांनी संताप व्यक्त केला. गेल्या 2017 साली कर्नाटकचे खासदार प्रकाशअण्णा हुक्केरी यांच्या माध्यमातून जुगुळ आणि खिद्रापूरचा हा ब्रिज चं मंजुरी देण्यात आली आणि मंजुरी झाल्यानंतर 24 कोटीचा असलेला हा ब्रिज नंतरच्या भूसंपादनामुळे रखडला. कर्नाटक भागातील भूसंपादन पूर्ण होऊन मुख्य ब्रिजचं काम झाल्यानंतर महाराष्ट्रातील भूसंपादनाचं काम रखडलं. एकूण 41 गुंठे असलेल्या भूसंपादनाचं एकूण मूल्य 65,96,000 होतं, पण केवळ 65 लाखामुळे हे काम रखडलं आणि आत्ताचं हे ब्रिजचं व्हॅल्युएशन हे 32 करोडपर्यंत गेलं. म्हणजे कर्नाटक शासनानं एवढं खर्च करून हे आपलं प्रशासन पूर्णपणे ढिम्म दिसतंय. आणि एकूण 3 शेतकरी असताना 2 शेतकऱ्यांचं भूसंपादन आता झालेलं आहे. एका शेतकऱ्याची अडचण आहे, लाटकर म्हणून शेतकरी आहेत, तर त्यांनी पर्यायी जागा मागितली. ते जागा द्यायला सुद्धा मुजावर म्हणून आमचे शेतकरी आहेत ते तयार झालेले आहेत. त्यांना पूर सुरक्षित भिंत हवी होती, त्याचंही लेखी आमदार साहेब द्यायला तयार झालेले आहेत. किंवा त्यांचं बाकी अजून काही अडचण आल्या तेही आम्ही गावकऱ्यांच्या वतीने मिटवायला तयार आहोत. याबाबत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी 12 जानेवारीला आंदोलक आणि संबंधित शेतकऱ्यांची इचलकरंजीत प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याचं पूजा पाटील यांनी सांगितलं. आम्ही 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलं होतं की या पुलाच्या संदर्भात तुम्ही कार्यवाही सुरू करा, नाहीतर आम्ही 5 तारखेला पाण्यामध्ये राहून आंदोलन करीन. पण त्यांनी काही पाठपुरावा न घेतल्यामुळे आम्हाला आज येथे संख्येने उपस्थित राहावे लागले आणि इथं सगळं जिल्हाधिकारी प्रशासनाने आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून की ह्या पुलाचे काम जे आपले शेतकरी बंधू आहेत लाटकर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. पण आम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मागून घेतलेलं आहे. तसं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की 12 तारखेला आपण शेतकऱ्यांची आणि आपली मीटिंग बसूया म्हणून. त्यानुसार आम्ही 12 तारखेला मीटिंग घेणार आहे. त्यात काही जरी प्रशासनाकडून ठोस आम्हाला काही पाठपुरावा मिळाला नाही तर हे आम्ही आंदोलन पुढे तीव्र करणार आहे. यावेळी शिरोळचे नायब तहसीलदार विलास भिसे, अविनाश भाऊ पाटील, पूजाताई पाटील, पूजाताई खानोरे, छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे, शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार, संपर्क प्रमुख संतोष पाटील, जहांगीर सनदी, रावसाहेब बिष्टांनावर, अण्णासाहेब कुरुंदवाडे, रावसाहेब रायनाडे, रामगोंडा पाटील, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह आंदोलक उपस्थित होते. महावितरणच्या कसबा वाळवे फीडर अंतर्गत येणाऱ्या गावांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी कसबा वाळवे परिसरातील शेतकऱ्यांनी राधानगरी इथल्या महावितरणच्या उपअभियंता कार्यालयावर धडक दिली. दिवसा वीज पुरवठा सुरू केला नाही तर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथल्या महावितरणच्या फीडर अंतर्गत येणाऱ्या गावातील शेतीपंपांना मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे 3 दिवस दिवसा तर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे 4 दिवस रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जातो. गेली 6 वर्ष या परिसरातील शेतकरी रात्री जागून आपल्या पिकांना पाणी देत आहेत. या शेतकऱ्यांना सर्प, कोल्हे, तरस, गवारेडे आणि इतर वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली आपला जीव मुठीत घेऊन रात्री पाण्यावर जावं लागतंय. सध्या तर वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेती पिकांमध्ये येत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवाला धोका पोहोचतोय. त्यामुळं शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी राधानगरी इथल्या महावितरणच्या उपअभियंता कार्यालयावर धडक दिली. दिवसा वीज पुरवठा केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. आज राधानगरी उपकार्यकारी अभियंता विद्युत मंडळाच्या ऑफिसवर कसबा वाळवे आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी निवेदन देण्यासाठी इथं आग्रह धरला. गेली 6 वर्ष
3च दिवस दिवसाचा लाईट पुरवठा वाळवे फिडरवर होतो आणि चंद्रे, अर्जुनवाडा, वाळवा, पालकरवाडी, चांदेकरवाडी या गावांना त्यामुळं 4 रात्री त्या ठिकाणी पाणी रात्रीचं जाऊन पाजावं लागतं. त्याऐवजी आम्हाला 4 दिवस त्या ठिकाणी दिवसाचा पाणी पुरवठा व्हावा आणि सकाळी 10 वाजेपर्यंत, रात्रपाळीला 10 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरू राहावा अशी मागणी केली. याची जर अंमलबजावणी नाही झाली, या संबंधात जर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं पाऊल नाही उचललं तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निमित्ताने देण्यात आलेला आहे. यावेळी कसबा वाळवेचे माजी सरपंच सचिन पाटील, चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील, ज्योतिराम पाटील, मधुकर पाटील, सर्जेराव यादव, विजय मेंगाणे, बळीराम पाटील, अशोक चौगले, रघुनाथ चौगले, बाजीराव पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी राजेंद्रनगर आणि अरुणोदय हाऊसिंग सोसायटी परिसरात भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मंडळं तसंच विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक 17 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी राजेंद्रनगर आणि अरुणोदय हाऊसिंग सोसायटी परिसरात लोकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गड किल्ले मोहीम आयोजक सागर पाटील, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नागेश शिंपी, समाधान बनसोडे, शिवमित्र मंडळाचे प्रमुख उमेश सकट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबा कांबळे, कॉम्रेड सुभाष वाणी, DR भोसले नगरचे चेअरमन संतोष पाटील, अरुणोदय हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन दिलीप सामंत, सुभाष वनखंडे, शरद पाटील, प्रदीप शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत स्थानिक नागरी प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन केलं. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 17 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, संदीप बिरांजे, शशिकांत पाटील यांच्यासह माजी नगरसेवक लाला भोसले, राजू साबळे, मयूर पाटील तसंच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजारामपुरी मातंग वसाहत परिसरात छापा कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या आदित्य किरण अवघडे याला अटक केली आहे. त्याच्याकडून 2.25 किलो वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा सुमारे 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आदित्य आणि त्याचे वडील किरण अवघडे या दोघांविरोधात यापूर्वीही राजाराम पोलिसांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार वैभव पाटील, संतोष परगे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अशोक पवार, अरविंद पाटील यांनी मिळून ही कारवाई केली आहे. शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत कोल्हापूर महानगरपालिकेनं संपूर्ण राज्यात एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय. शहरस्तरीय राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल अत्याधुनिक मोबाईल ॲपच्या माध्यमातून अवघ्या 1 तासात जाहीर करण्यात आलाय. असा प्रयोग यशस्वी करणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं आयोजित शहरस्तरीय राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षेअंतर्गत 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी जरग विद्यामंदिरमध्ये सराव परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला शहरातील महानगरपालिकेचे 650 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. या पहिल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल पारंपरिक पद्धतीला फाटा देत अत्याधुनिक मोबाईल ॲपच्या माध्यमातून अवघ्या 1 तासात जाहीर करण्यात आला. असा प्रयोग करणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयोगांतर्गत शिक्षकांनी ॲपच्या सहाय्यानं उत्तरपत्रिका स्कॅन केल्यामुळं मानवी त्रुटी दूर होऊन निकाल अत्यंत पारदर्शक आणि वेगवान पद्धतीनं तयार झाला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्ननिहाय निकाल PDF स्वरूपात पालकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला असून यामुळे पालकांना आपल्या पाल्याची प्रगती तात्काळ पाहता येते. यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं अधिक सोपं होणार आहे. आमच्या शाळेतील सुभाष मराठे सरांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर अगदी कमी वेळेमध्ये कसे तपासायचे हे याचं एक आदर्श असं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. या AIच्या द्वारे तपासणी केल्यामुळे विद्यार्थ्यांचे अचूक गुणदान होणार आहे. जे काही आपण
शिक्षकांमार्फत पेपर तपास होत होतो त्यामध्ये काही त्रुटी राहत होत्या, म्हणजे तपासताना नजरचुकीने काही त्रुटी होत होत्या. परंतु या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कोणतीही त्रुटी राहणार नाही आहे याच्यामध्ये. याचा आपल्याला खूप छान पद्धतीने असा फायदा होणार आहे. त्याचबरोबर कोणता प्रश्न किती विद्यार्थी चुकले हेही आपल्याला त्यामध्ये अचूक निदान समजणार आहे आणि यामुळे आपल्याला कोणत्या घटकावर आपल्याला जास्त आणखीन अभ्यास करावा लागणार आहे, सराव करावा लागणार आहे, हे यातून आपल्याला सहज असं शक्य होणार आहे. फक्त परीक्षाच नाही तर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं ठोस पावलं उचलली आहेत. राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षा अंतर्गत एकूण 2 सराव परीक्षा आणि 1 अंतिम चाचणी घेतली जाते. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडून प्रतिवर्षी 2,400 रुपये अशी 2 वर्षांची एकूण 4,800 रुपये शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. विशेष म्हणजे अशी थेट आर्थिक मदत देणारी आणि शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो सहलीचं आयोजन करणारी कोल्हापूर ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला मोठी चालना मिळणार आहे. हा संपूर्ण उपक्रम कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी आणि उपायुक्त किरणकुमार धनावडे यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली राबवण्यात येतोय. प्रशासन अधिकारी DC कुंभार यांनी या आधुनिक परीक्षेचं नेटकं नियोजन केलं असून परीक्षा विभागाचं कामकाज शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, चंद्रकांत कुंभार, संजय शिंदे, परीक्षा केंद्र संचालिका नीता ठोंबरे, शिक्षक सुभाष मराठे, किरण माळी, संदीप जाधव, नेताजी फराकटे, सुशील जाधव आणि टीम यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलंय. माझ्यावर कितीही टीका होऊ देत, माझं दायित्व कोल्हापूरच्या जनतेशी आहे, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. प्रभाग क्रमांक 19 मधील काँग्रेसचे उमेदवार दुर्वास परशुराम कदम, शुभांगी प्रमोद पोवार, डॉक्टर सुभाष संतोष जरग आणि मधुकर बापू रामाने यांच्या प्रचारासाठी रविवारी म्हाडा कॉलनी, जरगनगर, सुधाकर जोशीनगर, नाळे कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स या ठिकाणी बैठकी पार पडल्या. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 19 मधील उमेदवार दुर्वास परशुराम कदम, शुभांगी प्रमोद पोवार, डॉक्टर सुषमा संतोष जरग आणि मधुकर बापू रामाणे यांच्या प्रचारासाठी रविवारी म्हाडा कॉलनी, जरगनगर, सुधाकर जोशीनगर, नाळे कॉलनी आणि सोमराज कॉम्प्लेक्स या भागात बैठका घेण्यात आल्या. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसनं शहरात राबवलेल्या विविध विकास योजनांची माहिती दिली. तसंच सत्तेत आल्यानंतर शहरासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचाही आढावा घेतला. माझ्यावर कितीही टीका होऊ देत, माझं दायित्व कोल्हापूरच्या जनतेशी आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या संकल्पनेनुसार जनतेच्या सूचनांमधूनच कोल्हापूरचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही आम्ही मोहीम काढली आणि लोकांना सांगितलं की तुम्ही आम्हाला सूचना द्या की आता कोल्हापूरमध्ये नेमकं काय पाहिजे, रस्त्याबद्दल काय करायचं आहे, ड्रेनेज बद्दल काय करायचं आहे, हवामान प्रदूषण वाढलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही काय केलं पाहिजे, भटक्या कुत्र्यांचा विषय माझ्या पुढे या ठिकाणी आला, रोजगार इथं वाढला पाहिजे याचा विषय माझ्या पुढे आला. आज मी हे मागतोय, कोल्हापूरकरांच्याकडनं सूचना मागतोय, कारण की माझा 7 तारखेला जाहीरनामा ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही लोकांनी सांगितलेल्या गोष्टी या जाहीरनाम्यामध्ये असणार. मी घरात बसून जाहीरनामा करू शकलो असतो, मला काय अवघड नव्हतं. रस्ते चांगले केले जातील, अमुक तमुक केलं जाईल, परंतु मी तुमची इन्व्हॉल्वमेंट का केली आहे, कारण माझं दायित्व तुमच्या बरोबर आहे, तुमचा अधिकार माझ्यावर आहे, माझा अधिकार तुमच्यावर आहे. तुम्ही मला सांगितलं पाहिजे की तुला मत टाकल्यावर 5 वर्ष तुझी सत्ता आल्यानंतर आम्हाला नेमकं तुझ्याकडून काय पाहिजे हे तुम्ही सांगितलं तर तशा पद्धतीचा जाहीरनामा आम्ही करणार. थेट पाईपलाईन योजनेवरून आपल्यावर टीका होत असली तरी योजनेचं काम पुईखडीपर्यंत आणण्याची जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडली असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी शहरांतर्गत पाणी वितरण व्यवस्था ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी असल्याचं सांगितलं. वितरण व्यवस्थेतील 12 टाक्यांच्या कामाचा ठेका भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्या मुलाला देण्यात आला असून हे काम अद्याप अपूर्ण असल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी महायुतीकडून जनतेची फसवणूक केली जाते असा आरोप केला. कोल्हापूरला आश्वासन दिलं होतं, थेट पाईपलाईन आम्ही आणली, पुईखडीपर्यंत थेट पाईपलाईनचं पाणी आणलं.
आता 90% शहरामध्ये इथं सुद्धा तुमच्याकडे थेट पाईपलाईनचंच पाणी येतंय. स्वच्छ जे पाणी येतंय, सर्दी पडसं तुम्हाला होत नाही. वळका थेट पाईपलाईनचं पाणी आहे. वर्षभरामध्ये थेट पाईपलाईनचं पाणी हे तुमच्याकडे पोहोचतंय. परंतु आता पुईकडेपर्यंत मी पाणी आणायचं काम केलं. पुढे शहरातल्या ज्या 36 टाक्या आहेत त्या टाकीमधून तुम्हाला योग्य दाबानं पाणी मिळवून देणं हे महापालिकेची जबाबदारी आहे. तिथं मालकच नाही महापालिकेला, मालक म्हणजे नगरसेवक नाही. म्हणून या पाण्याचा विचका या ठिकाणी झालेला आपण पाहतो. पाणी थेट पाईपलाईन कशी अडचणीत आणायचा कसा प्रयत्न झालाय पुराव्यासकट मी उद्या सांगणार. पुराव्यासकट मी तुम्हाला उद्या सांगणार की कशा पद्धतीने आता सुद्धा थेट पाईपलाईनचं पाणी तुमच्यावर पोहोचू नये. माझ्याकडे फोटो उद्या दाखवणार आहे. जी वीज सप्लाय विजेची लाईन थेट पाईपलाईनला जाते त्या डांबाभोवतीची माती काढली 8 दिवसापूर्वी डाम पडावा म्हणून आणि वीज तुटावी. फोटो आहेत माझ्याकडे. मी 8 दिवसातलं सांगतोय म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर पाण्याची वारी आणि ते कापड परत यांना माझ्यावर बोलायला संधी मिळाली. एवढं वाईट राजकारण या ठिकाणी मी बघितलं नाही. आमदार सतेज पाटील यांनी सत्ता आल्यानंतर कोल्हापूर शहरातील महिलांसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून 2.5 लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचा काँग्रेसचा संकल्प असल्याचं सांगितलं. या कोल्हापूर शहरामध्ये मी अनुभव घेतोय की आमचा पुरुष आजारी पडला की मोटरसायकलला किक मारतो आणि दवाखान्यात जातो, चालत दवाखान्यात जातो, औषधाच्या दुकानात जातो, औषध घेऊन येतो. आमची घरातली आई बहीण या ठिकाणी भगिनी आजारी पडली तर तिचं चालू असते कुठं काढा कर, कुठं गरम पाणी पी. 8 दिवस डोसक्यात ताप जाईस तर घरात बसलेल्या असत्या आणि मग शेवटला दवाखान्यात जाते अगदी शेवटच्या कामात. तर माझी आता एक विनंती आहे, मी हे मोहीम हातात घेणार आहे. यांच्याकडे रस्ता विस्त्याचा असणार आहे. बंटी पाटलाची मोहीम या कोल्हापूर शहरामध्ये महापालिकेची सत्ता आल्यावर काय असणार आहे तर या शहरातल्या 2.5 लाख महिलांचं मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना उपचार देण्याची योजना. 2.5 लाख महिलांचं मोफत आरोग्याची तपासणी हे माझं काम असणार आहे. सगळ्या बहिणींसाठी बंटी पाटील भाऊ म्हणून हे एक काम करणार आहे. यावेळी उमेदवार दुर्वास कदम, मधुकर रामाणे, वैभवी जरग यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनीही आपली मनोगतं व्यक्त करत काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. यावेळी धनाजी सूर्यवंशी, अजित निकम, सुनील आणि फिरोज पठाण बंधू, जयू वडके, वैभवी जरग, मोतीलाल पटेल, प्रमोद बेडेकर, अनिल शिंदे, अबू मणेर, विपुल वणकुद्रे, मदन कोथळकर, रवी गावडे, पप्पू गावडे, पप्पू मणेर, सुमित बामणे, जितेंद्र पाटील, दत्ता बामणे, अमित सासणे, यासीन पैलवान, सुरेश चौगले, संजय कारेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवाला अर्पण केला जाणारा दवना पन्हाळा तालुक्यातील केखले गावातच पिकतो. या दवण्याला पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करून हा कोल्हापूरच्या ज्योतिबाचा दवना सर्वत्र प्रसिद्ध करू असा संकल्प पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला. पन्हाळा तालुक्यातील केखले इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या बलभीम विकास सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांसाठी भेटवस्तू आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी शेतकऱ्यांचा उद्धार करणाऱ्या सहकारातील बलभीम सोसायटी लोकाभिमुख झाली असून या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी असल्याचं सांगितलं. त्यांनी दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवासाठी अर्पण केला जाणारा दवणा पन्हाळा तालुक्यातील केखले गावातच पिकतो. त्याचं पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करून हा कोल्हापूरच्या ज्योतिबाचा दवणा सर्वत्र प्रसिद्ध करू असा संकल्प केला. आमदार कोरे यांनी बापूसाहेब जमदाडे यांच्या पुढाकारातून पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनेमुळं गावात हरितक्रांती होऊन आर्थिक परिवर्तन झाल्याचं सांगितलं. यावेळी पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा जयश्री पोवार, मलकापूरच्या नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांच्यासह संस्थेचे ज्येष्ठ सभासद, आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभासदांना भेटवस्तूंचंही वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी मोरे, शिवाजीराव कापरे, डॉक्टर प्रताप पाटील, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, बापूसाहेब जमदाडे जयभवानी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे, केखलेचे सरपंच हंबीरराव चौगुले, संस्थेचे अध्यक्ष आणि वारणा दूध संघाचे संचालक के.आर. पाटील, उपाध्यक्ष श्रीधर पाटील, सचिव दिलीप जाधव, अकाउंटंट संतोष पाटील, सहाय्यक अकाउंटंट अशोक पाटील यांच्यासह सर्व संचालक, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं आज कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला 51,000 शेणी दान करण्यात आल्या. बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्यासह सर्व संचालकांच्या उपस्थितीत महापालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ आणि पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील यांच्याकडे या शेणी सुपूर्द करण्यात आल्या. कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आज बँकेच्या वतीनं पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमीला 51,000 शेणी दान करण्यात आल्या. बँकेचे चेअरमन शिरीष कणेरकर आणि संचालकांच्या उपस्थितीत महानगरपालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ आणि पशुवैद्यकीय अधिकारी विजय पाटील यांच्याकडे या शेणी प्रदान करण्यात आल्या. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष जयसिंग माने, संचालक ॲडव्होकेट प्रशांत शिंदे, मधुसूदन सावंत, नंदकिशोर मकोटे, संभाजी जगदाळे, यशवंतराव साळुंखे, विश्वास काटकर, अभिजित मांगोरे, सुनीता राऊत, संध्या घोटणे, तज्ज्ञ संचालक सचिन कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार बोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते अतुल गबाळे यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहभागातून प्रभाग क्रमांक 13 मध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र वातावरण चांगलंच तापलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून काँग्रेसकडून पूजा भूपाल शेटे, अलिया नासिर गोलंदाज, प्रवीण हरिदास सोनवणे, दीपक जयवंत थोरात हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 13 मधील सरनाईक वसाहत, जवाहरनगर हाऊसिंग सोसायटी, यादवनगर, शास्त्रीनगर, सीरत मोहल्ला, नेहरू नगर, रामानंद नगर, चिले कॉलनी आदी मार्गावरून ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर शहर चांगलं कसं करता येईल हे विजन घेऊन आम्ही निवडणुकीत उतरल्याचं सांगितलं. मागील 3 वर्षात कोल्हापूरचा काय विकास झालाय हे जनतेनं पाहिलंय. त्यामुळे ही फक्त निवडणूक नसून जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठीचा लढा असल्याचं सांगितलं. आणि मग आपल्या सगळ्यांना एकत्र होऊन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूर पुढे घेऊन जायचंय. कोल्हापूरमधल्या अडीअडचणी सोडवायचे. मागच्या काळामध्ये जेव्हा सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की आज खऱ्या अर्थानं कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रशासक आहे आणि प्रशासक असून देखील कशा पद्धतीनं सरकारनं या काळामध्ये काम केलेलं आहे आणि मग खऱ्या अर्थानं झालेला त्रास हा कधीही या 2-2.5 वर्षामध्ये आपण विसरलो नाही. आणि मग रस्त्याची अवस्था असेल, पाण्याची अवस्था असेल, आज आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली थेट पाईपलाईन या ठिकाणी आपण आणली. जे थेट पाईपलाईन खऱ्या अर्थानं कोल्हापूरपर्यंत पुईखडीपर्यंत आणायला पाहिजे ते आदरणीय बंटी साहेबांनी त्याचं काम केलं. पण तिथून पुढं प्रशासनाचं काम होतं की लवकरात लवकर पाणी व्यवस्था डिस्ट्रीब्युशनचं काम प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं. आणि मग हे आज प्रशासनाने न केल्यामुळं आज खऱ्या अर्थानं लोकांना या ठिकाणी त्रास होतो. आणि प्रशासन म्हणजेच या राज्यातलं शासन. आणि मग हे आपण कधी या ठिकाणी न विसरता ताकदीनं जर आपल्याला पुढे कोल्हापूर घेऊन जायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी काम करायला लागेल. येणाऱ्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये अनेक मंडळी या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांच्याकडनं होईल. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, इथं सगळे तरुण उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. येणारा पुढचा काळ हे तरुणांच्या मागे ताकदीनं उभं राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं असा विश्वास या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. कारण एक चांगलं काम करण्याची भूमिका आज येणाऱ्या पुढच्या पिढीकडे आहे. आपण सगळ्यांनी जर ताकद दिली तर आपल्या इथला परिसर हा चांगला कसा करता येईल, एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग कसं करता येईल या उद्देशानं हे नवीन नेतृत्व या ठिकाणी काम करणार आहे. पण तुमच्या सगळ्यांची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे. या पदयात्रेत माजी उपमहापौर भूपाल शेटे, हरिदास सोनवणे, राजू साबळे, नईम अक्कीवाटे, टिपू गवंडी, मुनाफ महात, तौफिक पटवेगार, हरिदास सोनवणे, अमोल यादव, रवी पवार, मोहन पवार, रवी बामणेकर, विकास सातपुते, समीर देसाई, जावेद सय्यद, राजू साबळे, शोभा ठोमके, जयश्री पवार, संगीता पवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्याचं औचित्य साधून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात पर्यटकांचा महापूर लोटला होता. गेल्या 15 दिवसात तब्बल 15 लाख भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात गेल्या 15 दिवसात पर्यटकांचा महापूर लोटला होता. नाताळची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटक करवीर नगरीत दाखल झाले होते. गेल्या 15 दिवसात तब्बल 15 लाख भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय. काल रविवारी तब्बल 85,000 भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. अंबाबाईच्या दर्शनानंतर ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळं आणि कोल्हापुरी पाहुणचार अनुभवत पर्यटकांनी शहराला पसंती दिली. पर्यटकांचा ओघ वाढल्यानं कोल्हापुरातील विविध व्यवसायांना गती मिळाली असून बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं मंदिर परिसरासह कोल्हापूर शहर पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळालं. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शेरजील इमाम यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन नाकारला. अन्य 5 आरोपींना 12 अटींसह सशर्त जामीन मंजूर. देव कधीही कोणाचं वाईट करत नाही. मूर्तीपूजा प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय. महानगरपालिका निवडणुकीतील बिनविरोध उमेदवारांविरोधात मनसे उच्च न्यायालयात अविनाश जाधव यांनी दाखल केली याचिका. शेअर बाजारात तेजीला ब्रेक. नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स खाली. बिनविरोध निवडी हा चांगला पायंडा. यामध्ये नियमांचं उल्लंघन होण्यासारखे काय आहे? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल. भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात. कोल्हापूर शहरातील 7 लाख लोकांना थेट पाईपलाईनचं पाणी मिळतंय. त्यामुळं मला टार्गेट करण्यासाठी 7 लाख लोकांना वेठीला धरू नका असं आवाहन करत आमदार सतेज पाटील यांनी आज थेट पाईपलाईन योजनेसंदर्भात होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले. योजना चुकीची होती असा आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी या योजनेला दुसरा हप्ता का दिला? निवडणुका आल्यावरच थेट पाईपलाईनचा विषय का निघतो? असे सवाल करत आता यापुढे थेट पाईपलाईनच्या विषयावर न बोलता शहराच्या विकासाच्या अजेंड्यावर बोलणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं विरोधकांकडून थेट पाईपलाईन योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. यावर आज आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पाईपलाईनचं पूर्ण सत्य या माध्यमातून लेखाजोखा मांडलाय. याद्वारे त्यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांना सडेतोड आणि सादर करत उत्तर दिले. यावेळी त्यांनी 7 लाख कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईनमधून पाणी येतं तर मग ही योजना चुकीची कशी असेल असा सवाल उपस्थित केला. या योजनेच्या पाठपुराव्यासाठी आपण 55 बैठका घेऊन 16 वेळा भेटी दिल्याचं सांगत आमदार सतेज पाटील यांनी सत्ता बदलानंतर भाजप सरकारनं 4,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना स्थगिती दिली. पण थेट पाईपलाईनचा निधी त्यापूर्वीच महापालिकेत जमा केल्यानं या योजनेला ते स्थगिती देऊ शकले नसल्याचं सांगितलं. 15 मे 2014ला 170 कोटीचा चेक आचारसंहिता लागण्यापूर्वी, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याकडे जमा झाला. ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. मी अनेकदा ही तारीख लोकांच्या पुढे सांगितलेली आहे. कारण की 15 मे नंतर केंद्रामध्ये सत्ता बदलली आणि नवीन सत्ता त्या ठिकाणी आली. भाजपची सत्ता आली. भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातल्या 4,000 कोटी प्रोजेक्ट्स, 4,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्सला स्थगिती देण्यात आली. आपलं नशीब चांगलं होतं की हा 170 कोटीचा चेक त्यावेळी आम्ही महापालिकेमध्ये जमा केला होता. तत्कालीन त्यावेळचे आयुक्त असतील, अधिकारी असतील, हे दिल्लीमध्ये 3 दिवस मी बसून होतो आणि तो चेक आपल्याला महापालिकेमध्ये जमा झाला. मंजूर झाल्यानंतर तो जमा झाला म्हणून आपला प्रोजेक्ट रद्द झाला नाही. 4,000 कोटीचे JNNURM, UIDSS-MT मधले प्रोजेक्ट्स नवीन सरकारनं आल्यानंतर त्याला स्थगिती दिली होती. 4,000 कोटीचे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट.
22 फेब्रुवारीला केंद्र सरकारनं या योजनेसाठी दुसरा हप्ता दिला. जर विरोधक म्हणतात योजना चुकीची होती तर केंद्रानं या योजनेला दुसरा हप्ता का दिला असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. माझा प्रश्न एवढाच आहे की केंद्र शासन 2014 ते 19 कुणाचं होतं? भाजपचं होतं. आम्ही 2014ला पहिला चेक काढला. तुम्ही ज्यावेळी दुसरा चेक 65 कोटीचा काढला, 19 कोटीचा काढला, त्यावेळी ह्या चूक होती. मग केंद्रानं हा निधी मंजूर कसा केला? आम्ही योजनेचं पाणी आणलं पण भाजपशी संबंधित ठेकेदारानं योजनेचं काम व्यवस्थित केलं नाही असा आरोप त्यांनी केलाय. सांगलीचे एक आमदार आहेत, त्यांच्या मुलाकडे एक कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यांनी गेल्या 8 वर्षामध्ये हे काम त्या ठिकाणी 8 वेळा मुदतवाढ तर दिली. 2 वर्षाच्या कामाला 8 वेळा मुदतवाढ दिलेली आहे. 2 वर्षात हे काम संपणं अभिप्रेत होतं आणि आता मंत्रालयामध्ये हे काम अपूर्ण म्हणजे पूर्ण केलं नाही म्हणून 24 कोटीचा दंड ठेकेदाराला लावला. माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे की हा 24 कोटीचा दंड तेवढा त्यांना भरायला लावा. तुमच्या पक्षाचे ते आमदार आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. हे 24 कोटीचा दंड अधिकृत लावलेला आहे, कागदावर आहे. उद्या कॅगमध्ये सुद्धा हा दंड भरला नाही. माझं कमिशनर महापालिकेला विनंती आहे, हा 24 कोटीचा दंड भरल्याशिवाय पुढचे पैसे दिले तर उद्या कॅग ऑडिटमध्ये सुद्धा हा मुद्दा येऊ शकतो. हे प्रशासनाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. या योजनेत षडयंत्र रचून अडथळे आणले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. किंवा 33 केव्ही लाईनला धरणारा जो पकडून धरणारा स्टेट असतो त्याच्या भोवतीची माती उकरली 15 डिसेंबरला. का उकरली? ते जर निघालं तर 33 केव्ही लाईटची डांब पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो. म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हे थेट पाईपलाईनचं पाणी आम्हाला मिळालं नाही, हे षडयंत्र तिथं रचलं जातं. हे फोटो तिथले आहेत, सावर्डे गावातले फोटो आहेत. जिथं 33 केव्हीची लाईन जाते त्याच्या भोवती हे उकरून ठेवलेलं आहे. हळूहळू लक्षात आलं सुदैवानं म्हणून ते आता तिथं कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलं महापालिकेनं. परंतु हे उकरायला कुणाची स्फूर्ती आहे? कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की हे उकरायला? त्याचबरोबर दिवाळीत एअरवॉल बंद करण्यात आला. ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअरवॉल बंद करण्यात आला. ही योजना चुकीची असल्याचा आरोप विरोधक करतायत. मग त्यांनी याची चौकशी का केली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर तक्रारी आहेत, जर अडचणी आहेत या थेट पाईपमध्ये तर 8 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे. चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे यामध्ये चुकलेलं आहे, ह्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत. आम्ही त्या मान्य केल्या असत्या. चूक कुणाची असेल तर, चूक माझी असती तर मी मान्य केलं असतं, वा माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं राहिलं असेल मान्य केलं असतं. परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो, निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो. हे मला मुद्दामून लोकांना सांगायचं. योजनेचं पाणी आलं नाही असा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या घरात याच योजनेतून पाणी येत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी दाखवून दिलं. माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय. तिथनंच दादांच्या घरात गेले 2 वर्ष पाणी जाते. म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे. म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा 2 वर्ष थेट पाईपलाईनचंच पाणी जातंय. ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे, आरोप करताना अभ्यास करा. 178 MLD पाणी दररोज उचललं जातं, ते कुठं जातं? आपल्याला टार्गेट करण्यासाठी 7 लाख कोल्हापूरकरांना वेठीला का धरता असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. परंतु बंटी पाटलाला टार्गेट करण्यासाठी थेट पाईपलाईन जी आज 7 लाख लोकांना पाणी देते, 1,07,000 कनेक्शन आपल्या कोल्हापूर शहरामध्ये आहेत, त्याच्याद्वारे 7 लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात. त्यांना वेठीस धरू नका. कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेठीस धरू नका. माझ्यावर किती आरोप करा तुम्ही, माझी काही अडचण नाही. मला टार्गेट करा, मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईन. परंतु माझ्यामुळं कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका. आता इथून पुढं कोल्हापूरच्या विकासाचे प्रश्न घेऊन पुढं जाणार असून यापुढं थेट पाईपलाईनच्या विषयाला माझ्याकडून फुलस्टॉप असं सांगत आमदार सतेज पाटील यांनी या विषयावर विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नसल्याचं स्पष्ट केलं.
मुंबई गोवा महामार्गावरील महाडजवळ झालेल्या अपघातात राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी इथल्या राहुल वसंत पाटीलसह त्याची येडे मच्छिंद्र इथली मैत्रीण अनुष्का मानकर हे दोघे ठार झालेत। रविवारी पहाटे झालेल्या या अपघातानं कळंकवाडी गावावर शोककळा पसरली आहे। राधानगरी तालुक्यातील कळंकवाडी इथला राहुल वसंत पाटील हा गेल्या 4 वर्षांपासून महाड MIDCतील एका कंपनीत नोकरी करत होता। रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला तो येडे मच्छिंद्री इथं राहणारी कंपनीतील सहकारी मैत्रीण अनुष्का मानकर हिच्यासोबत दुचाकीवरून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत होता। महाडजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली। या धडकेत दोघेही ठार झालेत। अपघाताची माहिती मिळताच महाड पोलिसांनी राहुलच्या घरच्यांशी संपर्क साधला। त्यानंतर राहुलचे वडील आणि काही ग्रामस्थ तातडीनं महाडकडे रवाना झाले। या घटनेमुळे संपूर्ण कळंकवाडी गावावर शोककळा पसरली आहे। राहुल अविवाहित होता। त्याच्या पश्चात आई, वडील आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। राहुलच्या पार्थिवावर आज कळंकवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले। या अपघाताबाबत महाड पोलीस अधिक तपास करतायत। आमदारकी असताना मुलाला नगरसेवक करण्याचं स्वप्न बघितलं जातंय। घरातील एक मुलगा, एक बहीण, एक मुलगी यांना उमेदवारी दिली जाते। त्यामुळे विधानसभेला ज्या 80% लोकांनी मतदान केलं त्यांचा तुम्ही अपमान केलाय। त्यामुळे हेच मतदार येत्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवतील अशा शब्दामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। ते प्रभाग क्रमांक 7 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। महाविकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 7 मधील पापाची तिकटी इथल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रभागामधून काँग्रेसच्या उमा शिवानंद बनसोडे, नितीन श्रीकृष्ण ब्रह्मपुरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुप्रिया सागर साळोखे आणि राजेंद्र शंकरराव जाधव निवडणूक लढवत आहेत। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील महायुतीच्या 3 वर्षातील कारभाराचा पंचनामा केला। त्यांनी आम्ही नेहमी विकासाची चर्चा करतो आणि पलीकडच्या बाजूला फक्त टीका टिप्पणी सुरू असते असं सांगितलं। गेले 5 वर्ष या कोल्हापूर शहरामध्ये नगरसेवक नाही आहेत। निवडणुका 2015 साली झाल्या, 2020 साली महापालिकेची मुदत संपली आणि गेले 5 वर्ष सत्ता ही प्रशासकांच्या ताब्यात आहे। त्यातल्या पहिल्या 2 वर्षामध्ये आपल्याला आठवत असेल 1.5-2 वर्ष कोविडमध्ये त्या ठिकाणी गेला। पालकमंत्री असताना आम्ही कोविडमध्ये या कोल्हापूर शहरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मी केला। शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आमदारकी असताना मुलाला नगरसेवक करण्याचं स्वप्न बघितलं जातंय। घरातील एक मुलगा आणि एक बहीण, एक मुलगी यांना उमेदवारी दिली जाते असं सांगत महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला। घरात आमदारकी असताना मुलाला नगरसेवक करण्याचं स्वप्न पाहत आहेत। या तमाम जनतेने जे मत दिलेलं आहे ते तुमच्या मुलाला नगरसेवक करण्यासाठी नव्हे तर या कोल्हापूरचा विकास करण्यासाठी, या प्रभागामध्ये जे 80% मतदान तुम्ही घेऊन आमदार झालात त्या 80% आमदारांना, त्या 80% मतदारांचा अपमान तुम्ही करताय आणि या अपमानाचा बदला येत्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घ्यावाच लागेल। यावेळी सर्व उमेदवारांनी मनोगत व्यक्त करत प्रभागाच्या विकासाचं व्हिजन मांडलं। यावेळी श्रीकांत बनसोडे, गोपीशेठ मणेर, सागर साळोखे, शिवानंद बनसोडे, राहुल गुरव, भारत गवळी, बाबूराव मणेर, यासीन बागवान, सादिक टीनमेकर, चंदा बेलेकर, माधुरी जाधव, स्नेहल माने, तृप्ती बेलेकर, पूनम हवालदार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील नांदणीमध्ये गोमांस तस्करी झाल्याची घटना अलीकडेच उघडकीला आली आहे। या पार्श्वभूमीवर गोमांस तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली आहे। सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू असून सर्वत्र राजकीय वातावरण तापले। गेल्या काही दिवसांपूर्वी शिरोळ तालुक्यातील नांदणीमध्ये गोमांस तस्करी झाल्याची घटना अलीकडेच उघडकीला आली आहे। नांदणीमध्ये गोमांस तस्करी करणाऱ्या वाहनावर गुन्हा दाखल होऊनही परिसरात अशा प्रकारचं गैरकृत्य सातत्यानं सुरू आहेत।
निवडणूक काळाचा फायदा घेत काही समाजकंटक गोमांस तस्करी करत असून यामुळं धार्मिक भावना दुखावल्या जात असून सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळं अशा तस्करीत सहभागी असलेल्या वाहनांवर, चालकांवर तसंच यामधील सूत्रधारांवर कडक कारवाई करावी. तसंच शहर आणि ग्रामीण भागात नियमित नाकाबंदी, तपासणी मोहीम राबवून अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना या मागणीचे निवेदन सादर करण्यात आलं. अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सुजित कांबळे, प्रवीण सामंत, रावसाहेब चौगुले, सर्जेराव कुंभार, अमोल शिरगुप्पे, कृष्णात गोंदकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राजे फाउंडेशन आणि आधार बहुउद्देशीय ट्रस्टनं क्रीडा आणि शैक्षणिक माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या माध्यमातून भविष्यात पोलीस अधिकारी घडवण्यास मदत होईल असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित सिंह घाटगे यांनी केलंय. कागल तालुक्यातील बोरवडेत राजे फाउंडेशन आणि आधार बहुउद्देशीय ट्रस्टच्या वतीनं आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कागल तालुक्यातील बोरवडेत राजे फाउंडेशन आणि आधार बहुउद्देशीय ट्रस्टच्या वतीनं पोलीस भरतीच्या अनुषंगानं घेतलेल्या शारीरिक आणि लेखी सराव चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील 800हून अधिक युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचं उद्घाटन सरपंच जयश्री फराकटे, संभाजी फराकटे यांच्या हस्ते करण्यात आलं. पोलीस भरती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव मिळावा या उद्देशानं ही सराव परीक्षा घेतल्याचं फराकटे यांनी सांगितलं. यावेळी स्पर्धेचं बक्षीस वितरण शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते झालं. तसंच ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेतून 52 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी बाशी वारके, डॉक्टर महादेव साठे, केदार फराकटे, गुंडू साठे, गुरु साठे, रामदास फराकटे, धनाजी पोवार आदी उपस्थित होते. गेल्या महिन्याभरात पालेभाज्या 30 रुपये पेंडी तर फळभाज्यांनी 100 गाठल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक वाढल्यानं दर कमी झालेत. 30 रुपये जुडी असणारी मेथी सध्या 10 रुपयांवर आहे. तसंच अन्य पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दरही कमी झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय. गेल्या महिन्याभरात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर चांगलेच तेजीत होते. पालेभाज्या 20 ते 30 रुपये पेंडी आणि फळभाज्यांनी तर 100 गाठल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली होती. मात्र गेल्या आठवड्याभरात बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक वाढल्यानं दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी 20 ते 30 रुपये असणारी मेथी सध्या 10 रुपयांवर आहे. तर पालक, शेपू, पोकळा, कोथिंबीर, करडई अशा सर्वच पालेभाज्या 10 रुपये पेंडी किंवा 15 रुपयाला 2 पेंडी मिळतात. तर 100 गाठणाऱ्या फळभाज्यांमध्ये दोडका 60 रुपये किलो, वांगी 30 रुपये किलो, हिरवा वाटाणा 40 रुपये किलो, पापडी शेंग 30 ते 40 रुपये किलो, वरणा 40 रुपये किलो, बीन्स शेंगा 40 ते 50 रुपये, भेंडी 50 ते 60 रुपये किलो, कारली 50 रुपये किलो, टोमॅटो 40 ते 50 रुपये किलो, हिरवी मिरची 60 रुपये किलो आणि फ्लॉवर 20 रुपये तर कोबी 10 रुपये असे सर्वच भाव गडगडलेत. बाजारात शेवगा आणि गवार वगळता सर्वच भाज्या स्वस्त झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. रविवारी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमध्ये नागरिकांची रेलचेल पाहायला मिळाली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. थेट पाईपलाईनच्या विषयावरून मला टार्गेट करण्यासाठी 7 लाख कोल्हापूरकरांना वेठीला धरू नका. आमदार सतेज पाटील यांचं महायुतीच्या नेत्यांना आवाहन. थेट पाईपलाईनवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना यापुढे या विषयावर बोलणार नसल्याचंही केलं स्पष्ट. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा युवती प्रमुख सलोनी शिंत्रे कडाडल्या. माझी उमेदवारी विकली गेली अशा शब्दात व्यक्त केला संताप. इचलकरंजी महापालिकेसाठी पक्षानं उमेदवारी डावलल्यानं अपक्ष लढण्याचा निर्णय. शहरस्तरीय राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल अत्याधुनिक मोबाईल ॲपच्या माध्यमातून अवघ्या 1 तासात जाहीर केला. कोल्हापूर महापालिकेचा यशस्वी प्रयोग. कितीही टीका झाली तरी कोल्हापूरच्या जनतेला आपण उत्तरदायी. आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन. आणि
आपल्याच घरात नगरसेवक पदाच्या उमेदवारी घेत विधानसभेला कौल देणाऱ्या मतदारांचा अपमान करणाऱ्या कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांना आता मतदारच धडा शिकवतील. ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदींचा हल्लाबोल. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.